गेल्या काही दिवसापासून संग्रामपूर तालुक्यात कोरोना महामारी वाढण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली होती। कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती येथील नागरिकांमध्ये असल्याने विविध प्रकारच्या अफवांना ऊत येत होता। आता या अफवांना पूर्णविराम मिळाला असून तालुक्यासाठी दिलासादायक बातमी आहे। तालुक्यातील दिल्ली मरकज मुख्यालय येथून 22 दिवसापूर्वी आलेल्या 6 जणांपैकी 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे। मी सरपंच पुत्र नरेंद्र ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य। आपल्या तालुक्यातले 5 पेशंट गेले होते तपासणीसाठी, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला। एक चांगली बातमी आपल्या तालुक्यासाठी बी आणि गावासाठी बी। जरी निगेटिव्ह जरी आला पण तरी अजून आपल्याला दक्षता पाहावं लागते, अजून 14 दिवस। आणि आता सगळे व्यवहार जे आहेत ते आता थोडेसे कमीच करा आणि फिरणं जास्त टाळा। शक्यतोवर कोणाला आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे असं जीवन जगत राहा, म्हणजे आपल्या सुरक्षितता म्हणजे सगळ्याची सुरक्षितता। शुक्रवार रोजी तालुक्यातील 6 जणांपैकी 5 जणांना शेगाव येथे तर एकाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते। त्या 5ही लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या त्या 5ही जणांना रुग्णालयातून दिनांक 6 एप्रिल रोजी सुटी देण्यात आली। त्या 5ही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संग्रामपूर तालुक्यात सध्या तरी कोरोना विषाणूची बाधित एकही रुग्ण नसल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले। दिल्ली येथून 5 लोक आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये आलेले होते। त्यापैकी परवा आपण त्यांना शेगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे पाठवले होते। तरी त्यांची आपण कोरोनाविषयक आपण त्याचे स्वॅब घेऊन तपासणी पाठवली होती। त्याची 5ची लोकांची जी कोरोनाची जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह आलेली आहे। तरी माझे आव्हान आहे सगळ्या संग्रामपूरमधल्या काकणवाडा, तामगाव आणि बोडक्यामधील गावांना की गावकऱ्यांना असं आहे की यांची जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह आलेली आहे, त्याच्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका आणि कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। आणि आपण यांना आता 14 दिवस आपण होम क्वारंटाईन म्हणून घरीच ठेवत आहे। यांच्या तब्येतीसाठी समजा यांच्या तब्येतीमध्ये काही जर फरक वाटत असेल आपल्याला किंवा काही त्रास होत असेल तर त्यांना तसे मी माझा पर्सनल नंबर दिलेला आहे। तसं त्यांना मी काही अडचण असल्यास डायरेक्टली मला कॉल करण्यासाठी किंवा काही असल्यास संपर्क करण्यासाठी सांगितलेले। तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। तसेच अंजनगाव येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या 6व्या व्यक्तीबद्दल रिपोर्ट येणे बाकी असल्याचे डॉक्टर मयूर वाडे व उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी विदर्भ न्यूजला सांगितले। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून वरिष्ठ पत्रकार फारुख सर।